अपात्रता निकालावरनं राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात एक सूचक वक्तव्य केलंय। शिंदेंना या निकालाच्या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या बाजूनच निकाल लागेल असे सूतोवाच केलेत। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत। पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे। मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील। आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे। अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील। सगळ्यांच्या मनात जसा निकाल आहे त्याच्यापेक्षा वेगळा निकाल असेल असं त्यांच्या तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे। आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार आहे। जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील। जे निकाल येणार आहे तो येणार आहे, पण काल जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं। कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत। मुख्य गोष्ट हीच ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना, जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत।